नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. मंगळवारी म्हणजेच 19 मे रोजी देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सरासरी 90 पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरामध्ये चालू आठवड्यामध्ये झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी गेल्या शुक्रवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये थेट 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसातच पुन्हा 90 पैशांची वाढ झाल्यानं महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी इंधनाचे दर नेहमीच इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत चढे असतात. तर मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी महागला असून आता 1 लिटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना 107 रुपये 59 पैसे मोजावे लागणार आहेत. तर दुसरीकडे डिझेलच्या दरांमध्ये 94 पैशांची वाढ झाली असून मुंबईमध्ये डिझेल हे 94 रुपये 8 पैसे प्रति लिटरवरती पोहोचले आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जरी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झालेली असली तरीसुद्धा CNGच्या दरांमध्ये अजून तरी कुठलीही वाढ नोंदवलेली नाही. या दरवाढीमुळे केवळ वाहन चालकांनाच फटका बसणार नाही, तर डिझेल महागल्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाढणार आहे. परिणामी येत्या काळामध्ये भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तू देखील महागण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवरती होणार आहे. स्थानिक कर आणि वॅट यामधील फरकामुळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलेलं आहे आणि 4च दिवसांमध्ये ही दुसरी इंधन दरवाढ आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.